जनसन्मान यात्रेला सुप्रिया सुळे देणार महिला मेळाव्यातून उत्तर। सुळे यांचा उद्यापासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्र दौरा आहे। जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात जिथे जिथे जनसन्मान यात्रा पोहोचली होती तिथे तिथे सुप्रिया सुळेंचा महिला मेळावा होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेवरून दादांच्या ताई आक्रमक होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी किरण ताजने सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। किरण, आपण पाहतोय खरं तर अजित पवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचाच दौरा केला होता। अगदी त्यांच्या या दौऱ्याची सुरुवातच त्यांनी यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून केली होती। त्यानंतर आता सुप्रिया सुळे सुद्धा उत्तर महाराष्ट्रात येत आहेत। दादा विरुद्ध ताई असा संघर्ष हा विधानसभेला सुद्धा पाहायला मिळेल अशी शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजना घेऊन अजितदादांनी जनसन्मान यात्रा काढली होती। या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आता सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून महिला मेळावा असतील, पक्ष कार्यकर्ता मेळावा असतील हे आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीचा दौरा देखील त्यांचा जाहीर झालेला आहे। आणि याच अनुषंगाने जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेवरनं सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर देखील टीका केली होती, सरकारवर टीका केली होती। मात्र या सगळ्या दरम्यान जिथं जिथं आता अजित पवार गेलेले आहेत त्यांचा जिथं जिथं जनसन्मान यात्रेचा दौरा पार पडलेला आहे त्याच ठिकाणी आता महिला मेळावा घेऊन सुप्रिया सुळे नेमकं काय बोलतात, अजित पवारांनी जो जो उल्लेख केला त्याला कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे आता लक्ष लागून आहे। विक्रम, अगदी खरं आहे किरण। खरं तर अजित पवार यांनी उत्तर महाराष्ट्रातून या यात्रेला सुरुवात केली। उत्तर महाराष्ट्रातला त्यांचा दौरा संपला, त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे परिसरामध्ये त्यांचा दौरा असणार आहे। आणि आता सुप्रिया सुळे या सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये दौरा करतायत। अजित पवारांच्या या यात्रेला सुप्रिया सुळे उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।